lower and higher plants. Weightage for this topic is only 6 marks. Today we discuss first about introduction of this topic. In introduction, we discuss one by one points like first, what is reproduction? Second point, kinds of reproduction. Then third point, kinds of asexual reproduction. And then last, fourth point, vegetative reproduction. एवढे 4 छोटे छोटे मुद्दे आज आत्ता या पहिल्या लेक्चरला प्रस्तावनेमध्ये म्हणजेच इंट्रोडक्शन मध्ये आज आपण समजून घेणार आहोत. खरं तर हे आजच्या लेक्चर मध्ये हे जे काही आपण एक्सप्लेन करणार आहोत ते या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये हे आर्टिकल सर्व डिलीट केलेलं होतं. परंतु येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये हे आर्टिकल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित ते येऊ शकेल आणि जरी नसलं तरी हा बेसिक कन्सेप्ट आहे, इंट्रोडक्टरी पार्ट आहे आणि म्हणून बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. So today we discuss carefully about this article. First about what is mean by reproduction. Reproduction म्हणजे काय अगोदर नेमकेपणाने समजून घेऊया. Here formation of new species from pre-existing ones. नवीन कोणतरी जन्माला येतं ते जुन्या पासूनच नवीन काहीतरी जन्माला येतं याला खऱ्या अर्थानं पुनरुत्पादन म्हणजेच रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. Another definition of this reproduction is new individuals are produced from their parent. आई वडिलांच्या पासूनच नवीन बाळ जन्माला येतात. ही काय नवीन बाळ जन्माला याची जी काय प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, that process is called as a reproduction. Again listen. New individuals are produced from their parent. That process is called as a reproduction. याला खऱ्या अर्थानं पुनरुत्पादन किंवा रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. Actually this process is most important characteristics of each and every living organism, because without which life come to an end. ह्या पृथ्वी तलावरती एकही जीव राहणार नाही, सर्व अस्तित्वच संपून जाईल. पुनरुत्पादन आहे, रिप्रोडक्शन आहे, म्हणून तर या पृथ्वी तलावरती सजीव आहेत. अन्यथा काय होईल? या पृथ्वी तलावरती सजीव जे असतील ते भविष्यात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा त्याची नवीन उत्पत्ती दिसणार नाही. ह्या पृथ्वी तलावरती एकही सजीव दिसणार नाही आणि म्हणूनच हे अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. Actually this reproduction process is useful for continuity of life. पिढ्यानपिढ्या पुढं कोणत्याही सजीवाची जीव राहायची असतील, अस्तित्व टिकायचं असेल, कंटिन्युटी ऑफ लाईफ मेंटेन व्हायची असेल तर ही रिप्रोडक्शन नावाची प्रक्रिया किंवा प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे. Here it also compensate loss of life due to death. कारण एखादा जीव जन्माला आला की कधी ना कधी तो मरण पावणार आहे आणि मरण पावल्यानंतर पुन्हा त्याची उत्पत्ती जर होणारच नसेल तर पुढे जीवच असू शकणार नाही.
शेवटचा हा कन्सेप्ट आहे रिप्रोडक्शन. ऍक्च्युली देर आर टू काइंड्स ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट वन इज कॉल्ड एज ए asexual reproduction. Asexual reproduction. And second type is sexual reproduction. दूसरा प्रकार कोणता आहे? सेक्सुअल रिप्रोडक्शन. We see one by one. एक आपण समजून घेऊया. फर्स्ट अबाउट asexual reproduction. Asexual reproduction means first we will discuss about proper definition of asexual reproduction. पहिल्यांदा याची आपण व्याख्या समजून घेऊया. इथं रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय सांगितली होती? न्यू इंडिव्हिज्युअल्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम देअर पॅरेंट. सेम जशीच्या तशी डेफिनेशन इथं सुद्धा सांगायची. न्यू इंडिव्हिज्युअल्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम देअर पॅरेंट. पुढे फक्त दोन शब्द वाढवायचे. बट विदाउट फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट. विदाउट फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. गॅमेट तयारच होत नाहीत. गॅमेट म्हणजे काय? समजा आपण आपलं एक्झाम्पल घेऊ ह्युमन बीइंग्स मधलं. हॅप्लॉइड मेल गॅमेट कोण असतो? स्पर्म. हॅप्लॉइड फिमेल गॅमेट कोण असतो? ओव्हा, स्त्रीबीज. हा स्पर्म आणि ओव्हा एकत्रित आल्यानंतर नवीन कोणतरी जन्माला येतं, नवीन स्पेसिस जन्माला येते. हे असे हॅप्लॉइड गॅमेट्स, either male gamete or female gamete, they are not produced. ते प्रोड्यूसच होत नाहीत. म्हणून असं म्हटलंय विदाउट फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट. आणि प्रोड्यूस होत नसल्यामुळं त्यांचं फ्युजन होण्याचा, एकत्रित येण्याचा संबंधच येत नाही. म्हणजे गॅमेट पण तयार होत नाहीत, त्यांचं फ्युजन म्हणजे ते एकत्रित पण येत नाहीत, तरी सुद्धा पुनरुत्पादन होतं. या कन्सेप्टला आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. इट रिक्वायर्स सिंगल पॅरेंट. या पद्धतीची जर प्रक्रिया व्हायची असेल तर त्याला फक्त एकच पॅरेंट असला तरी चालतो. म्हणजे मेल वेगळा, फिमेल वेगळा, दोन पॅरेंट असावे. जसं की आई आणि वडील यांच्यापासून आपला जन्म होतो याची गरज नाही. एकच कोणतं तरी प्लांट असेल तरी चालेल. त्या प्लांट पासून, जसं की आंबा, आंब्याचं झाड आहे, त्याची कोई रुजवली की पुन्हा झाड येतं. इथं सेक्सुअल रिप्रोडक्शनचा संबंध येत नाही. इथं मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तयार होण्याचा संबंध येत नाही, एकत्रित येण्याचा संबंध येत नाही. एकटा एक इंडिव्हिज्युअल असला तरी चालतो. इट रिक्वायर्स सिंगल पॅरेंट. Then next point, it is very fast process. Asexual reproduction process speedily होते, fast process, and produce number of offsprings. नंबर ऑफ ऑफस्प्रिंग्स. एका वेळेस अनेक जणांना जन्म देते. म्हणजे अशा पद्धतीची असेक्सुअल रिप्रोडक्शन हा कन्सेप्ट असलेला आपल्याला दिसून येईल. द नेक्स्ट पॉइंट, इट इन्व्हॉल्व्स ओनली मायटोटिक डिव्हिजन. ओनली मायटोटिक डिव्हिजन. मायटोटिक म्हणजे काय? समजा पॅरेंटची सेल जर अशी टॉयसेल असेल तर जेव्हा या पेशींचं विभाजन होतं, सेल डिव्हिजन, एकाच्या दोन पेशी तयार होतील तेव्हा सेम लाईक पॅरेंट टॉयसेन म्हणजे डुप्लिकेशन ऑफ सेल.
एका पेशीचं विभाजन होतं. सेम लाईक पॅरेंट टॉयसेन such a cell division type is called as a mitotic division. इथं पेशींचं जे काही विभाजन होतं ते कोणत्या प्रकारे होतं? मायटॉटिक डिव्हिजन होतं. हे इथं महत्वाचं आपल्याला समजून घ्यावं लागेल. देन मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, इथं आपण काय म्हणलं होतं? विदाउट फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट. गॅमेट तयारच होत नाही, एकत्रितपणे येत नाही, तरी सुद्धा रिप्रोडक्शन होतं. याचा अर्थ काय होईल? न्यूली बॉर्न इंडिव्हिज्युअल इज अ जेनेटिकली सिमिलर. जेनेटिकली सिमिलर, आयडेंटिकल टू देअर पॅरेंट. मूळ ओरिजिनल प्लांट जी असेल त्याच्यात आणि नवीन उत्पादित झालेल्या प्लांट मध्ये कोणताही फरक नसेल, अगदी सेम असेल. कारण जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन सेम आहे, अगदी हुबेहूब झेरॉक्स कॉपी असेल, कोणत्याच प्रकारचा बदल नसेल, म्हणजे जेनेटिकली सिमिलर. आणि such type of asexual reproduction is, त्याची एक्झाम्पल काय देता येतील आपल्याला? तर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत पहा. फ्रॅगमेंटेशन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन, कोनिडिया फॉर्मेशन, बायनरी फिशन and gemule formation. These are the good examples or kinds of asexual reproduction. ही asexual reproduction ची प्रकार आहेत किंवा एक्झाम्पल्स आहेत. We see one by one, एक एक आपण समजून घेऊया. मग या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल काय? फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? त्याचं एक्झाम्पल घेतलं आपण स्पायरोगायरा. त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? शैवाल. अगदी ग्रामीण भाषेमध्ये शेवाळ असं म्हणतो. तो स्पायरोगायरा. Actually, this Spirogyra is a multicellular organism. तो बहुपेशीय आहे, अनेक पेशींनी बनलेला असतो. You know very well the rough diagrammatic representation of Spirogyra. स्पायरोगायराचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन कसं असतं तुम्हाला माहिती आहे. या पद्धतीनं हे असेल. हा मल्टीसेल्युलर आहे. Here, due to many reasons, this Spirogyra breaks into many fragments, small pieces. या मल्टीसेल्युलर स्पायरोगायराचे छोटे छोटे तुकडे पडतात. फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे. त्याला अनेक कारणे असू शकतात. ड्यू टू मेनी रिझन्स दिस मल्टीसेल्युलर स्पायरोगायरा ब्रेक्स into number of small pieces, that is nothing but fragments, and these pieces or fragments develops into new organism. आणि यातला प्रत्येक पीस किंवा फ्रॅगमेंट नव्यानं जन्म घेतो किंवा नव्यानं तयार होतो. या प्रोसेसला फ्रॅगमेंटेशन असं म्हटलं जातं. म्हणजे हा प्रत्येक पीस नव्यानं पुन्हा सेम लाईक पॅरेंट सारखा डेव्हलप होतो. या पद्धतीची ही पहिली प्रक्रिया असेल फ्रॅगमेंटेशन. देन सेकंड, बडिंग. बडिंगचं एक्झाम्पल काय घेतलंय? ईस्ट. मराठीमध्ये त्याला क्विनोआ असं म्हटलं तरी चालेल. क्विनोआ म्हणजे ईस्ट. ऍक्च्युली याच्यामध्ये काय होतं? इट इज सिंगल और युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. हा एक पेशीय आहे. सपोज दिस इज अ सेल
समटाइम्स वन आउटग्रोथ, समटाइम्स टू और मोर आउटग्रोथ. ह्या एका पेशीला आपोआप अशी आउटग्रोथ डेव्हलप होते. या पद्धतीनं अशा आउटग्रोथ तयार होतात. कधी एक होईल, कधी दोन होतील, कधी तीन होतील. अशा पद्धतीनं एकाच पेशीला आउटग्रोथ तयार होतात. And after some times these outgrowth detach from original cell. ह्या मूळ पेशीपासून ही नवीन पेशी तयार झालेली डिटॅच होते, गळून पडते आणि नव्यानं स्वतः डेव्हलप होते. न्यूली डेव्हलप सेम लाईक पॅरेंट. सच टाइप ऑफ युनिसेल्युलर asexual reproduction process is called as a budding. याला बडिंग असं म्हटलं जातं. एक्झाम्पल ईस्ट. हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये घडतं आणि हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये घडतं. देन थर्ड, स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन मीन्स सपोज हियर this is the cell. Suppose this is the cell. अशी पेशी असेल. This cell consists number of zoospores. या पेशीमध्ये अनेक झूस्पोर्स असतात. These zoospores have like this flagella. त्याला असे फ्लॅजेला असतात. These zoospores are motile in nature. त्यांच्यामध्ये अशी हालचाल होते, मूवमेंट होते. And these zoospores here come outside of this cell. ह्या पेशीपासून ते बाहेर पडतात, oozes out and develops into new. नव्यानं यातला प्रत्येक झूस्पोर स्वतः इंडिव्हिज्युअली डेव्हलप होतो. अनेक संख्येने तयार होतात. यातला प्रत्येक झूस्पोर्स इंडिपेंडंट स्वतःच तयार होतो. हे स्पोर्स असतात म्हणून याला स्पोर फॉर्मेशन असं म्हटलंय. याचं गुड एक्झाम्पल कोण आहे? क्लॅमिडोमोनास. क्लॅमिडोमोनास यामध्ये अशा पद्धतीची प्रक्रिया घडते. देन हियर नेक्स्ट, कोनिडिया फॉर्मेशन. Conidia formation is also same like spore formation. Actually it is nothing but spore. हा सुद्धा spore आहे. But opposite to this, याच्या विरुद्ध असेल. काय विरुद्ध असेल? It is a non-motile. हा कसा होता? Motile. आता हा कोनिडिया कसा आहे? Non-motile, हालचाल न करणारा. हा कसा आहे? Flagellated. त्याला असे शेपटी सारखे फ्लॅजेले आहेत. इथं मात्र कोनिडिया फॉर्मेशन मध्ये त्याला फ्लॅजेला नाहीत. ते मोटाईल म्हणजे हालचाल करणारे नाहीत. तरी सुद्धा सेम याच पद्धतीनं स्पोर तयार होतात आणि इंडिव्हिज्युअली डेव्हलप होतात. या प्रक्रियेला कोनिडिया फॉर्मेशन असं म्हटलं जातं. एक्झाम्पल पेनिसिलियम. एक्झाम्पल कोणतं दिलंय? पेनिसिलियम. द नेक्स्ट, बायनरी फिशन. बायनरी फिशन म्हणजे काय? त्याचं गुड एक्झाम्पल काय देता येईल? अमिबा पॅरामोशियम. यू नो व्हेरी वेल, अमिबा इज ए इर्रेग्युलर शेप. अनियमित आकाराचा अमिबा असतो. दिस अमिबा डिवाइड इटसेल्फ. हा अमिबा स्वतःच विभाजित होतो आणि दोन अमिबा तयार होतात. एका अमिबाचे आपोआप दोन अमिबा तयार होतात. याला म्हटलं जातं बायनरी फिशन. आणि या पद्धतीचं बायनरी फिशन जसं अमिबा मध्ये घडतं तसं सेम पॅरामोशियम मध्ये सुद्धा घडतं. हे ते असेक्सुअल रिप्रोडक्शनचं एक्झाम्पल आहे. आणि शेवटचं जेम्यूल फॉर्मेशन. Gemule formation takes place in proper example sponge. Sponge हे त्याचं प्रॉपर एक्झाम्पल असेल. ज्याला की आपण सायकॉन असं म्हणतो. 11th सायन्स मध्ये आपण शिकलोय सायकॉन, स्पॉन्ज. त्याच्यामध्ये जेम्यूल फॉर्मेशन घडतं. जेम्यूल फॉर्मेशन घडतं म्हणजे काय घडतं?
ऍक्च्युली दिस ऑर्गॅनिझम हॅव इंटरनल बर्ड. आतल्या बाजूला त्याला बर्ड असते. अगदी मराठीत म्हणायचं म्हटलं तर त्याला कळी असते, बर्ड असते. इंटरनल बर्ड दॅट कॅन बी सेपरेटली डेव्हलप. ती स्वतंत्रपणे डेव्हलप होते. डिटॅच फ्रॉम ओरिजिनल स्पेसिस. ओरिजिनल स्पेसिस पासून ती बाजूला पडते अँड डेव्हलप सेम लाईक न्यू स्पेसिस. आणि नवीन स्पेसिस सारखीच ती डेव्हलप होते. याला जेम्युल फॉर्मेशन म्हणायचं. एक्झाम्पल स्पॉन्ज. या प्रकारचे हे असेक्सुअल रिप्रोडक्शनचे उपप्रकार असलेले आपल्याला दिसून येते. देन व्हॉट अबाउट सेक्सुअल रिप्रोडक्शन. मग आता सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? तर आता जे आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन पाहिलं त्याच्या अपोजिट हा कन्सेप्ट समजून घ्यायचा. आता डेफिनेशन बघा. रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय सांगितली होती? न्यू इंडिव्हिज्युअल्स आर फॉर्मड फ्रॉम देअर पॅरेंट. बरोबर आहे. इथं आपण असेक्सुअलला काय म्हटलं होतं? विदाउट फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट. तिथं फक्त आता काय म्हणायचं आहे? विदाउट काढून टाकायचं आणि काय म्हणायचं? फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट. पुन्हा ही डेफिनेशन पहा. न्यू इंडिव्हिज्युअल्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम देअर पॅरेंट बिकॉज ऑफ formation and fusion of gamete. Such process is called as a sexual reproduction. जे सेक्सुअल रिप्रोडक्शन घडायचं असेल तर कंपल्सरी गॅमेट तयार व्हावे लागतील. हॅप्लॉइड मेल गॅमेट, हॅप्लॉइड फिमेल गॅमेट हे तयार व्हावे लागतील. तयार झाल्यानंतर ते फ्यूज म्हणजे एकत्रित यावं लागेल. तेव्हाच सेक्सुअल रिप्रोडक्शन घडेल. ही त्याची डेफिनेशन. पुढचा पॉइंट काय? इथं असेक्सुअल मध्ये सांगितलं होता इट रिक्वायर सिंगल पॅरेंट. इथं मात्र सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये इट कंपल्सरी रिक्वायर टू पॅरेंट. इथं दोघ जण कंपल्सरी लागतील. त्यामधला एक कंपल्सरी मेल असावं लागेल, दुसरा कंपल्सरी फिमेल असावं लागेल. नुसता मेल आणि फिमेल असून चालणार नाही. बोथ आर फर्टाईल. दोघं फर्टाईल असले पाहिजे. वांज असता कामा नये. म्हणजे मेल पासून मेल गॅमेट तयार झाला पाहिजे, फिमेल पासून फिमेल गॅमेट तयार झाला पाहिजे. म्हणजे फर्टाईल असणं गरजेचं आहे. दोन पॅरेंट असणं गरजेचं आहे. मेल वेगळा फिमेल वेगळा असणं गरजेचं आहे. ही कंडिशन सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये कंपल्सरी असते. देन इट इज व्हेरी स्लो प्रोसेस. कारण इथं असेक्सुअल मध्ये सांगितलंय इट इज फास्ट प्रोसेस अँड प्रोड्युसेस नंबर ऑफ ऑफस्प्रिंग्स. आता सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण अपोजिट सांगतोय. इट इज व्हेरी स्लो प्रोसेस. सेक्सुअल रिप्रोडक्शन स्लो प्रोसेस आहे अँड इट प्रोड्युसेस आयदर 1, 2, sometimes 3 means minimum number of organism. म्हणजे कमी संख्येनं ऑर्गॅनिझम तयार करते. शक्यतो एका वेळेस एक किंवा दोघ जण या पद्धतीनं कमी संख्येनं जन्म घालते. इट रिक्वायर्स असेक्सुअल मध्ये मायटोटिक डिव्हिजन. इथं मात्र इट रिक्वायर्स बोथ मियोसिस अँड मायटोसिस. मियोसिस म्हणजे काय? रिडक्शन. म्हणजे पॅरेंटल सेल जर टायसेन असेल तर याच्या दोन पेशी होतात तेव्हा कशा होतील? सिंगल एन. रिडक्शन त्याला मियोसिस असं म्हटलं जातं. आणि जेव्हा मेल पासून मेल गॅमेट तयार होतो, फिमेल पासून फिमेल गॅमेट तयार होतो तेव्हा कंपल्सरी काय व्हावं लागतं? मियोसिस म्हणजे रिडक्शन व्हावं लागतं. आणि जेव्हा हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट फ्यूज होईल आणि डिप्लॉइड झायगोट तयार होईल, तिथून पुढची प्रक्रिया डेव्हलपमेंट असते अप टू चाइल्ड बर्थ. तेव्हा मात्र मायटोसिस घडेल. म्हणजे पहिल्यांदा मियोसिस घडेल, नंतर मायटोसिस घडेल. या पद्धतीच्या दोन्ही सुद्धा सेल
हॅप्लॉइड मेल गॅमेट वेगळा आहे, हॅप्लॉइड फिमेल गॅमेट वेगळा आहे, याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन वेगळं आहे, याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन वेगळं आहे. दोघं फ्यूज होणार म्हणजे याचं अर्ध एकत्रित होणार म्हणजे नवीन जन्माला येणार तो जेनेटिकली सिमिलर असेल का पॅरेंट सारखा? नाही. इथं म्हटलेलं होतं जेनेटिकली सिमिलर, कारण तो एकाच व्यक्तीपासून जन्माला येतोय, एकाच झाडापासून जन्माला येतोय. इथं मात्र आई वेगळे वडील वेगळा आहे, दोघांच्या कॉम्बिनेशन मधून जन्माला येतो आणि म्हणून इट इज जेनेटिकली dissimilar. Variation must be seen in that organism. तिथं बदल दिसतोच, व्हेरिएशन दिसतच. या पद्धतीचं इथं असेक्सुअल आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येईल. The next concept, here sexual reproduction कोणामध्ये घडेल? It takes place in here small organism, example earthworm. दुसरं एक्झाम्पल प्रॉन. अशी छोटी एनिमल्स मध्ये सुद्धा सेक्सुअल रिप्रोडक्शन घडतं. ॲज वेल एज इन्सेक्ट कीटकामध्ये सुद्धा घडतं. म्हणजे या पद्धतीनं. आणि प्लांटच्या संदर्भात फ्लावर जे बायसेक्सुअल फ्लावर्स आहेत त्या फ्लावर मध्ये सुद्धा इथं हॅप्लॉइड मेल गॅमेट हॅप्लॉइड फिमेल गॅमेट हे तयार होतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी रिप्रोडक्शन होतो. सम प्लांट्स also take part in sexual reproduction. हे आपण या टॉपिक मध्ये डिटेल पाहणार आहोतच. The next part, vegetative reproduction. Vegetative reproduction म्हणजे काय? Actually, vegetative reproduction is a type of asexual reproduction in which here some part of that plant play vital role in reproduction process. म्हणजे वनस्पतीचे काही पार्ट असे असतात की त्याच्यापासून पुनरुत्पादन होऊ शकतं. एक्झाम्पल, एखाद्या वनस्पतीची स्टेम म्हणजे फांदी, एखाद्या वनस्पतीची लीफ त्याचं पान, एखाद्या वनस्पतीचं बळ म्हणजे डोळा, असं जर जमिनीमध्ये रुजवलं तर त्याच्यापासून पुन्हा नवीन झाड येऊ शकतं, नवीन वनस्पती येऊ शकते. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. मग त्याचे प्रकार कोणते? हिअर फर्स्ट कटिंग, सेकंड ग्राफ्टिंग अँड थर्ड टिश्यू कल्चर. We see one by one. First about cutting. कटिंग मध्ये पुन्हा तीन प्रकार आहेत. स्टेम कटिंग, लीफ कटिंग, रूट कटिंग. म्हणजे समजा सपोज दिस इज द प्लांट, ही वनस्पती आहे, त्याची फांदी असेल, ती जर अशी कट केली आणि ती स्टेम जमिनीमध्ये रुजवली, मातीमध्ये अशी खोवली, रुतवली आणि त्याला खत पाणी वेळचे वेळ जर दिलं तर काही दिवसांनी ती आपोआप फुटते, त्याच्यापासून नवीन झाड व्यवस्थित येऊ शकतं. याला म्हटलं जातं स्टेम कटिंग. एक्झाम्पल रोज. गुलाबाचं झाड जर पुन्हा लावायचं असेल, रोप लावायचं असेल तर गुलाबाच्या झाडाची छोटीशी स्टेम जरी आपल्याला मिळाली तरी ती आपण जमिनीमध्ये अशी रुतवतो, खत पाणी वगैरे घालतो आणि त्याच्यापासून पुन्हा दुसरं गुलाबाचं झाड येतं. याला म्हणायचं स्टेम कटिंग. सेम लाईक सेकंड लीफ कटिंग. समजा इथून असं पान असेल आणि इथं त्याला असा डोळा असेल, लाईक ए बर्ड. अशा पद्धतीने जर असेल तर ते इथून बरोबर असं कट केलं आणि ते लीफ जर आपण
मातीमध्ये व्यवस्थित रुजवलं, खत पाणी वेळेवर व्यवस्थित दिलं, सनलाईट वगैरे, तरी त्याच्यातून सुद्धा नवीन वनस्पती येऊ शकते. या कन्सेप्टला लीफ कटिंग असं म्हटलं जातं. एक्झाम्पल सॅन्सवेरिया. एक्झाम्पल सॅन्सवेरिया. थर्ड, रूट. जी झाडाची जी मुळं आहेत, त्या मुळाचा जरी छोटासा पार्ट मिळाला किंवा त्याचा कट घेतला आणि तो जरी जमिनीमध्ये रुजवला आणि त्याला खत पाणी आणि सनलाईट जरी प्रॉपर आपण दिलं, वेळच्या वेळ काळजी घेतली, तरी त्या मुळापासून सुद्धा आपणाला दुसरी नवी वनस्पती जन्माला घालता येते. याला रूट कटिंग म्हटलं जातं. एक्झाम्पल ब्लॅकबेरी. स्टेम कटिंग, लीफ कटिंग, रूट कटिंग हे कटिंगचे 3 प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. इथं मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंटची गरज नाही. त्या वनस्पतीचा कोणताही एक पार्ट, व्हेजिटेटिव्ह पार्ट, की ज्याच्यापासून पुनरुत्पादन होऊ शकतं, त्याला बड असतं, डोळा असतो, असा कोणताही पार्ट आपण जर रुजवला आणि प्रॉपर जर खत पाणी सनलाईट दिलं, तर त्याच्यापासून नवीन सेम लाईक पॅरेंट वनस्पती येऊ शकते. हा तो प्रकार म्हणजे कटिंग. देन सेकंड, ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग मध्ये काय केलं जातं? 2 डिफरंट प्लांट, 2 वेगवेगळ्या वनस्पती, ही वनस्पती वेगळी असेल, ही वनस्पती वेगळी असेल, याचा कट घेतला जाईल, याचाही कट घेतला जाईल, याचा हा रूटेड पार्ट, खालचा रूटेड पार्ट जो असेल त्याला स्टॉक असं म्हटलं जातं. स्टॉक. आणि त्याच्यावरती या वनस्पतीचं इतर, याला सिसॉन असं म्हटलं जातं. सिऑन. या वनस्पतीचा वरचा पार्ट आणि या वनस्पतीचा खालचा म्हणजे स्टॉक पार्ट, हे 2 एकमेकाला जोडले जातील आणि ते टाइड अप केलं जाईल, बांधले जातील, घट्ट बांधले जातील. म्हणजे ही वनस्पती वेगळे, ही वेगळे. या वनस्पतीचा खालचा भाग म्हणजे स्टॉक, या वनस्पतीचा वरचा भाग म्हणजे सिऑन. हे 2 एकमेकाला व्यवस्थित घट्ट बांधलेले, and it develops into newly one plant. 2 वेगळ्या वनस्पतीची एकच वनस्पती या ठिकाणी तयार केलेली आहे. एक्झाम्पल ऍपल किंवा रोज. या पद्धतीचं थोडक्यात कलम करणं, कलम तयार केली जातात. कलम करणं ही जी काय प्रोसेस असते याला ग्राफ्टिंग असं म्हटलं जातं. अँड देन लास्ट, टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर हे कसं केलं जातं? हिअर सपोज दिस इज द पेट्री प्लेट और डिश. इन दिस पेट्री प्लेट here either 1 or 2 or 3 cells, 1 2 4 जेवढ्या उपलब्ध किंवा मिळतील तेवढ्या पेशी या पेट्री प्लेट मध्ये घेतल्या जातात. and then here provide proper culture medium. त्याला प्रॉपर कल्चर होण्यासाठी मीडियम दिलं जातं. म्हणजे त्याचं न्यूट्रिएंट, हार्मोन्स, सनलाईट, प्रॉपर कंडिशन मेंटेन केली जाते आणि नंतर या पेशींची वाढ होते. एक यू नो व्हेरी वेल, ईच अँड एव्हरी सेल हॅव अ नॅचरल टेंडन्सी टू रिप्रोड्यूस इट्स एक्झॅक्ट कॉपी. प्रत्येक पेशीला पेशीचं विभाजन होणं ही नॅचरल कॅपॅसिटी आहे, नॅचरल टेंडन्सी आहे. मग या एका पेशीच्या 2 होतील, 2च्या 4 होतील, 4च्या 8 होतील, 8च्या 16 होतील. इथं 5-6 पेशी असतील तर त्या प्रत्येक पेशीचं असं विभाजन होईल, हजारो लाखो पेशी तयार होतील. आपल्याला हव्या तेवढ्या संख्येने या पेशी तयार केल्या जातात. एका पेट्री प्लेट मध्ये तशा पद्धतीचं मीडियम, ग्रोथ कल्चर मीडियम दिलं जातं. प्रॉपर सर्व टेम्परेचर, लाईट, न्यूट्रिएंट्स, वॉटर जे काही असेल ते व्यवस्थित मेंटेन केलं जातं आणि 4-2
पेशीच्या टिश्यूच्या किंवा सेलच्या लाखोनं पेशी तयार केल्या जातात आणि त्यातल्या प्रत्येक पेशीपासून एक एक नवीन झाड निर्माण करता येतं, नवीन वनस्पती तयार करता येते. सच टेक्निक इज कॉल्ड एज अ टिश्यू कल्चर. ह्या टेक्निकला टिश्यू कल्चर असं म्हटलं जातं. ऍक्च्युली दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ दिस टॉपिक और introduction of this topic. I hope you understand the first lecture of this topic. Are you getting this? Okay. Thank you.